बाबा तुम्ही सांगता एक ते रामपूरवाले सांगते एक तुमच्या ते मामा लुटरेच्या घरी जाऊन पहा म्हणलं तुम्ही आता महापुराला फोन लावला ना तर ते म्हणजे गावात नाही आहे म्हणजे अजिबात ते तुमचे ते मामा लुटरे साडू बी नाही आहे आणि आमच्या गावातले लोक बी नाही आहे ते तर सांगून राहिले मामा लुटरेच्या घरी गेलेले आहे म्हणते ते तुम्ही तिथं जा चौकशी करून या म्हणलं आम्ही काळजीत पडलेला म्हणलं. अरे बाबा मग असं कसं काय झालं म्हणा आता मला तुम्ही रात्री फोन लावला ते नाही म्हणे आता पण आता काय फोनवर खोटं सांगणार आहेत कधी आता खोटं नाही तर खरं आहे का ते जाऊन पहा तुम्ही प्रत्यक्ष पाहा मग मला सांगा मग तो काय सांगता तिथंच असतील म्हणून ते मग आमच्या घरच्या गावातले काळजीत पडले म्हणा लोक. हो बुटी तर अशी दाखवून राहील जसं काही तिचे शेण काढणार गडी हो आम्ही आता सालगडी. बरं का सालगडी हो का तुमची आम्ही अशा सांगून राहिलं की जाण पाहून यान ठसन तर लय दिसून राहील तुमची मले. बाबा तू तर लय दाखवून राहिला रे म्हणलं इथंच मला 8-15 दिवसापासून पाहून राहिला मी जवळच्या घरी तर रोडला मस्त खाऊन राहिला सट बिलकुल आणि मला म्हणून राहिला का तू तुझ्या पायनं पहिले तुझ्या धुईनं पहिले बोले मनासारखं झालं माया नाही उद्या जराशी अजून जरा झमकले तर बरं आहे आता पण निघून तरी जाईल. नाही तसं नाही म्हणलं काही बोललो का मावशी तुम्ही हो ते कसं आमचे सासरे आहेत असं असं कसं काय बोलून राहिले तुम्ही सासरे असं नाही तिकडे कोणी असं मला काय करायला लागते मला सांगून राहिले का म्हणलं ते मला लोक शानपणा शिकू म्हणलं तुमचे तुम्ही कामं करा ते पहिले पाहून या म्हणलं आमचे रामपूरवाले ते तुमच्या साडवाने कुठे चोरून नेले का काय किडनॅप केले तर जाऊ दे म्हणे का आवडतं घ्यायला पुढते बुटीचा कसा पट्टा लय जोरात चालते वाटते म्हणे. नाही बरं आहे बरं चुप बसा म्हणलं चाललो आम्ही आता हो जातो मी जवळ सांग पाहतो काय तर हो ना जवळ अबत गुन्हे आहे ना आमचा म्हणून ऐका लागते नाही तर ऐकलंच नसतं ना मी. हो जातो मी चाललो आम्ही हो ठीक आहे जा तुम्ही घरी जा आता डोकं खाऊ नका. तरी तुमच्या अजून गेलंच नाही तुमचं हे पण म्हणलं नांद नाही करायचा सांगून राहिले तुम्हाला जावंच लागते. गडबड फक्त दुनिया भरायची याचा पत्ता नाही अजून सांगा आता आलोच म्हणे 2 मिनिटात आलोच आम्ही सांगून काय करून राहिले आणि काय नाही काही येते तर ते येऊन राहिले वाटते आत्ता आले वाटते नाही का चला येऊन राहिले वाटते चला ना बा चला ना का झाकट पडता का चला तुमचं आलोच का 2 मिनिटात नाही अर्धा घंटा लावला तुम्ही याल इतका टाइम असते का पटकन जाणार ना आपल्याला. बरं काय निघा म्हणजे काय निघता येत असतं का घरी विचारपूस नाही करतात का परमिशन घ्या लागते तू आहे का एकटा जीव सदाशिव निघाला आपला घेतला थैला की टाकला आपला शेला की निघाले मग इथं आम्हाला पाहा लागते पहिले सांगा लागते कुरमत कारवायत आता इथं चाललो आम्ही येतो जाऊ का नाही का हो का टू का मग तरी कुठं परमिशन भेटते आम्हाला मग तुला काय अजून लग्न नाही झालं तुझं माहित नाही तुला काय असते परिस्थिती काय बरोबर आहे आता हो ना मग पहिलेच बरोबर सांगायचं ना लबाड्या मारता पहिले मग काय विश्वास ठेवणार आहे तुमच्या. चला म्हणलं पाटील झालं ना तुमचं आता काही राहिलं नाही ना आताच पा काय आहेत अजून परिस्थिती लय खराब झाली जाबरू मग काय पहिल्यासारखं नाही राहिलं ना 2 चापट्या मारल्या सैन करून म्हणून मग काय शब्द नाही जमला की बिलकुल निघतेच ते थैली घेतली की चाल निघाली म्हणते मी नाही तिचा बाप फोन करून म्हणते मी आलोच मग मारतीसारखे आलो ते ना मग कशांदूर लावून बसतं बा चाल लवकर. पण इतकी लट्टा लागते का बाईच्या पुढे इतके राजा म्हणजे तुम्ही म्हणजे लयच करताना आपण नसतं बा एवढं करत इतके राजा लय झालं ना तुमचं हे इतकं भेणं तू काय काढला झाबऱ्या मग तुला भाऊ माहित आहे देवदास संसारी सारखे बाहेर किती वाघासारखे डरकावते तर घरी मारा टाकते मला मग तुला काय माहित आहे मग लाऱ्याच्या मुलीने जर काय सुरू केला ना पट्टा देवदास भाऊ अशा मुकाट्यानं बसते मग तुला काय माहित आहे जे ताटात असलं ते जेवते सटकन निघून घरी येते बाहेर येते मग तुला काय माहित आहे इथे जाऊ द्या आता पण मी सांगतो ना माझ्या आबाजी आणि चंद्रा आबाजी आपण जिथं चाललो आता वाडेगावले हो त्याचा बाकी लय राजा धाक पण हो माझी आजी होती तिची असं बिलकुल जे म्हटलं तिला चहा म्हणलं फटकन चहा आला सोय भंगेवरच ना निरा मग असा पाहिजे दरारा मा आबाजी सारखा चंद्रा आबाजी हो झाले हो ते आबाजी नाही का हो त्याला खतरनाक दिसते नाही का असं बेशीवर ताव देते ते हो बाकी मग बुढी असे लट्टा होते नाही दरारा मा आबाजीचा जानरा आबाजीचा अरे डॅनी आबाजी काहीच नाही त्याच्या पुढे पाच सांगत नाही मग मीठ कमी पडलं की असं बिलकुल असा 5-10 डोळे वटारू की बाईने बिलकुल समजूनच घ्या काय कमी आहे म्हणून भाजी मग इतका दरारा चला ना आता आपण चाललोच तिथं समजतेच तुम्हाला चला बसा गाडीत फाटके उघडा चला बरं कमाला मग कुठेची आपली कंपनीची धुंद्या लागते वा लेकराला चड्डी घाल म्हणलं तर घालायला लागते नाही म्हणता येत नाही पण आता बाकी मग तुला काय झालं म्हणा झाबरू हो नाही तर तू आम्हाला गोष्टी सांगू राहिला त्या नलू मॅडमच्या पुढे थैली घेऊन परत घेऊन बागा आधी पहिले आले पाहिजे अहो ते करार केला होता काय चालेल दिलं तर शांतरा भाऊले आपल्याला तर सांगितलं होतं आता 16 महिने 12 दिवस होऊन राहिले त्या गोष्टीले ते 6 महिने चॅलेंज होतं काय झालं म्हणलं लग्नाचं पुरा उड्या गेला पण ते विषय नाही काढला आता मी विचारणं बरोबर आहे का ते आता मी विचारू का म्हणला तुम्ही आता दोस्ताचं काम असते ते विचारपूस करणं हे ते मी काय सांगणार आता 8वा गुरु आहे तो लय बा तिच्या आईचं म्हणणं हो ती म्हणते 8वा गुरु आहे काढतो ना तू काय करू आम्ही काय साठी आहोत बघ लाईट पाटील आम्ही विषय काढतो बरोबर जोको एखादा मला नाही काढतायत मला ते आता हे एवढं प्रकरण निपटू देऊ हे आपले मोठे गेले कुठं नेमके याचा पहिले शोध घेऊ आपण नंतर पाहू चल मग आता चला निघा गाडी काढा चला म्हणजे बरो घर तुला गाठ अरे मस्त बोलतो आबाजीचं काही टेन्शन नाही बापू मस्त बंगला मोठा जुन्या काळातला वाढत दिसते वा
आता कसं लाडाची जवळच होती ना माझ्या आबूज समजा घर जवळ आली इथं मग काय तर त्याला बी कसं जवळ माणूस पाहिजे होता एखादा म्हणून बरोबर या हिशोबाने त्याने समजा इथं ठेवून घेतलं त्याले मस्त इथं रमलेत ते मग 16 एकर जमीन होती आता 8 एकर राहिली वाटते. मग पाहू आता काय दरारा गिरारा नाही का बुड्याचा हो कसं जरा जास्त बोलता येत नाही नाही का कडक म्हणल्यावर काम म्हणल्यावर आपण आपलं बसर बसर करणं बरोबर नाही चल मग आता हो चल चल फोडा फोडा अजून फोडा म्हणलं सऱ्या बशा फोडा ते ढगाचे भांडे नाही घासतात तुम्हाला इतके वर्ष झाले तरी अजून तुम्हाला अजून सवय पडली नाही म्हणलं भांडे घासायची ते अजून धुण्याचं टोपलं तिथं तसंच पडून आहे ते अजून धुणं धुवायचं आहे तुमचं मुकाट्याने फटाफट भांडे घासायचे तर तुम्हाला नाश्ता भेटणार नाही तर काही भेटणार नाही ना वावरात जात राहिले ते लिंबू पाठवून द्यायचे राहिले पोरगं जाऊन बसलं वावरात तिकडे चला घर 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 भांडे घासायचे लवकर या. पटेल दरारा पाहू दरारा हो जानी बुड्याचा पारा पारा भांडे घासून राहिला भांडे काका इथं सरी जिनगानी गेली ना भांडे घासण्यानी का याच्यासाठी आणलं घर जवळ करून भांडे घासायले न कपडे धुवाले तिकडे पंढरपूरला राहिलं असतं पुरलं असतं का हुतले काय माया भिंत करतो फिरायला पाहिजे तुम्हाला फिरणं इथं चला म्हणलं मुकाट्यानं खुट्यावर राहायचं म्हणलं सारखं जे आहे ते खायचं चालले मोठे चला लवकर भांडे घासायचे करा करा या लवकर अंदा झाले का त्याला उचला टोपलं अंदर आणा ते आबाजीचं कठीण काम दिसते नाही का आवाज द्याला आणि गेले वाटते अंदर. आबाजी आहे का घरी आपलं आबाजी आहेत का घरी आजी घरी आहे का कोण होय बाबा सूटबूट घालून आता कोणते लईन वाले होय का म्हणा कोण होय आता दोघं तर दिसून नाही आले बरं झाले अंदर गेले तर म्हणा येईन ऐकलं तर नाही ना म्हणा हो आले आले बाबा कोण होय म्हणलं आले मोठा गेला म्हणलं अंदर आता नाही का हो बरं झालं चला बा त्याला आपण दिसलो नाही ते तरी बरं झालं नाही का नाही तर कोचवल्यासारखा झाला असता चला चला मावशी बोलावर राहिले चला अरे मा पुतणी आहे ना ते बरं झालं जरा उशीर आला ते नाही तर सरी मई झाली असती ना ऐशी की तैशी दे आवाज दे त्याला बोयाचा हो मी पेपर वाचच नाटक करतो आता हो ना पण मला माहित आहे का आलेत म्हणून ते हो पण काही पाहिलं नाही ते ना उशीर आली जरा ते हो या रे बाबू कोण आहे या अंदर या त्याला म्हणलं पुकार आला आता हो आबाजी आले वाटते तंग तयार होऊन हो आलो 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 कोण होय बापा काय कोटवाला अरे बा ते मांग कोण अटारने उभे आहे त्याला दे ना आवाज अरे या ना या आपलंच आहे ना घर आपल्या आबाजीचं घर आहे ना या आपल्या आजीचं आहे या तू काय पोहे कर त्याला नाश्त्याचं कर नंतर चहा कर द्या लवकर पाणी घेऊन ये पहिले करतो ना सगळं हो भांडे तुलाच घासणार आहे थांबतो आता बरं आणतो हो आला चालले काय म्हणते मग काय बरं आहे हा रामपूर आले आज नाही हो ना कसं काय आयोजन केलं याच बापरे का जानी आबाचा दरारा अरे बापरे का दिसते तसं नसते रे बा नाही का म्हणून जग फसते हा बरोबर आहे बरोबर आपल्याला वाटते हिरवा डोंगर आहे तिकडे पण काही नाही सगळं सारखंच असते रे बाबा नाही का हो घरोघरी मातीच्या चुली काही नाही म्हणून कसं आता ते जरा आपलं झाबरू सांगते तुम्हाला काय प्रकरण झालं तर गंभीर प्रकरण आहे म्हणून आलेला काय प्रकरण आहे आता काय हा करून राहिलाय हो ना तर काय दरारा समजला ना तुया काय नाही तर पालुपुष्या हो ना ते कसं आहे आबाजी आपले बाबा आणि बाकी मंडळी कसं अजून रामपूरला पोहोचली नाही मी आलो बा इथून काही गेले काय गेले झाबरू म्हणे चला बा इथं चौकशीसाठी आलो होतो काय बोलता आले नाही असती ना ते देवमन काय त्याच्या इथं जाणार होते आणि तिथून तुमच्या इथं येणार होते 10 तारखेला निघाली इथून ती सकाळी म्हणजे इथून 10 तारखेला गेले नाही का असं मी म्हणलं काय सांगा बा इथं आहेत का बरं बाकी मग असं तुम्हाला त्याची हालचाल काय वाटते देव म्हणून मामा लुटेरे समजा यायनं तर काही केलं नसेल द्यायला काऊन की मामा लुटेरेच्या घरी जाणार होते ते अजून तिथेही नाही पोहोचले नाही तसा तर मामा लुटेरे का वाटला नाही म्हणा खरा पण ते देवमन जरासा जरा अगाऊ होता पण जरासा हो बाकी आता तुम्ही जाऊन पहा त्याच्या घरी पहा आता ते देवमनच्या घरी तिथं जाणार होते बुवा ते तिथून कुठं गेली विचारा मग बरोबर म्हणजे 10 तारखेला इथून निघाले ते नाही का बरं ठीक आहे ना मग आता तसं करावं लागेल देवमन भाऊचीच जा लागल ओके बस तेच करा तुम्ही आता त्याच्या घरी जा आणि तिथून माहिती काढा हा चालवा लवकर आण लवकर झालाच नाही का पाणी आणलं नाही का आण लवकर हो आले ते फिल्टरचं पाणी कमी आहे ना हो आणून राहिले तेच म्हणलं फिल्टरचं जा ना नाही तर तुझ्या इकडच्या फिल्टरचं ना आमच्या इकडल्या साधं लवकर आण मी बसतो इथं बसा जरा पेपर गिपर वाचा तोपर्यंत काय बोलून राहिले म्हणलं काय कुठं गेले ते तुझ्या घरचे बाबा कुठं काय तुला काही माहित असते का नाही जरासं त्याला लक्ष ठेव ना त्याच्यावर काय किडनॅप केले म्हणते लोक का काय केलं म्हणते त्याने ते रामपूरवाले ती बुडी आली होती कणकण करत आता ते काय आहे काय नाही पाहून या म्हणे जवळ बॉल घेऊन आलो मी आता काय झालं काय नाही म्हणलं काय केलं ना अबदगुणपणा तुम्ही म्हणता बाबा असं पण आता हे बा इथं आले नाहीत ना ते इथेही नाही आले तिकडे म्हणलं आता ते आम्हाला सांगे रामपूरला चाललो म्हणे आम्ही मला असे सांगे आता पण ते खरं काय खोटं काय
हो ना, आता तेच तर तिकडे ते झांबळून राहिले म्हणते. कोण कोण त्याच्या संग गेले, त्याच्या घरी गेलेत म्हणते ते. हो ना, आता फोन आला होता, ते आलूपोंगे येणार आहे म्हणते मा घरी. हो काय ते सांगणार आहे म्हणते, तर तुम्ही तिकडे चला मग. जरासं म्हणजे कसं काय करावं काय नाही याच्यावर निर्णय घ्या लागेल आपल्याला. फोन लावून हे ते कुठं आहे काय आहे. हो ना, मागचे दिवस पुढे नाही आले पाहिजे बाबा. आता काय होते तर, पण तसे करून नाही राहिले ते. आता कसे म्हणजे सुधारले होते ते. असं असं करणार नाही ते, कोणाला किडनॅप करणार नाही ते. त्याचं काय खरं आहे त्याचं, मग काय हो जाऊ दे. चला आता तू आमच्या संग आणि याच्या घरी आपण काय चर्चा करू. ते कोणता आलूपोंगे येऊन राहिला म्हणते ते आतू बहीण त्याचा. पाहू आता काय म्हणते तो. बरोबर ठीक आहे ना मग. हो येतो मी, कुलप लावतो आणि भाच्याला फोन करतो मी. हो मी चालले म्हणून. हो पोरायला सांगा लागेल ना. हो ठीक आहे मग. हे काय झालं म्हणा रामपूरच्या नाही. हो बोला बोला, काय म्हणता बा, कसं काय इकडे चक्कर आज, कसं काय इकडे म्हणलं, काय आहे तर नवीन. नाही ते आपले भाऊ आहेत का नाही, देवमन भाऊ. हो ते आमच्या गावाले जे माया आबोजी आहे, यायचे बाबा आहे, यायच्या सोबत रामपूरवरून तिकडे आपले पंढरपूरला गेले होते. तर म्हणलं इथं आमचे रामपूरची मंडळी किती तारखेला आलते म्हणलं, आणि ते कुठं गेले पुढे. बरोबर आहे, आलं लक्षात. देवमन संघ आलते तेच ना. आलते ना, आलते इथं त्यानं मावंत केलं आपलं, साधारणच केलं आपलं. वरण भात पोळी भाजी आपलं, समजा घरची दाय होती. तर मी विचारतो देवमनला. हो बोलावून आणतो त्याला इथं. 1 मिनिट थांबा तुम्ही, तर बस इथं वट्यावर आलोच मी. आता वट्यावर बसावं रे, पाणी नाही बांधलं का. पाहता वाडेगाव इथपर्यंत आलो, पण पाणी नाही विचारू राहिलं रे. वट्यावर बसावं लवकर या भाऊ, लवकर बोला म्हणलं त्याने. अरे देवमान देवमान इकडे रे बाबा, इकडे म्हणलं. ते पाय म्हणलं काय आले ते रामपूरवाले. हो इकडे इकडे. बरं झालं गावातच सापडला नाही का. हो आला वाटते. हो येऊ राहिला. आता हे काय आलं म्हणा मायाबिंद. आता काय झालं बा. हो हे संघ आलं काय ट्रॅक्टरवालं. हो ना, यानं त्याला लय अगोपणा केला भैमुगाच्या कुटाराच्या वक्ती. काय तुम्हीच वाटते भाऊ ते नाही कुटार नेणारे भैमुगाचं आपलं. लय त्रास दिला राजा, पायपण गिपण हे ते. तुम्ही सांगते आता मागचं काय काढतो बा. थांब हे पाय ना. नाही नाही ते काय असते कसं आपली ओळख नव्हती राव पहिले, असं झालं ते. बाकी जाऊ दे ते. पण मी काय म्हणतो, आमची मंडळी कुठं आहे काय आहे म्हणलं. किती तारखेला इथं आलते. दिसून नाही राहिले ते. म्हणजे मग आता दिसून नाही राहिले म्हणजे मग मी काय करणार होते. असे कशी दिसून नाही राहिले ती. 11 तारखेला इथून गेले ते, मावंद घेऊन झाल्याबरोबर. बापरे 11 तारखेला गेले का. बाबा बाबा, म्हणजे मग 11 तारखेपासून मग कुठे गेले म्हणा. नाही पण घरी नाही आलेत ते. आता नाही घरी आले तर मी काय करू म्हणलं. ते आता त्याला विचारा, फोन करा द्यायले. फोन नाही का त्याच्यापाशी. फोन नाही लागू राहील म्हणून झालो असं का इथे विचारपूस करायले. तुम्ही राजा बोलता फालतूचे. बोलता म्हणजे कसं बोलून राहिले तुम्ही. का मार आड घेता का बा. म्या का द्यायला काय किडनॅप केलं का मारलं म्या, अटकून ठेवलं. मग बोलून राहिले तुम्ही असे. थोडस क्रॅक खायचे नाही. हो हाय नाही तसं नाही, फक्त कसं दिसून नाही राहिले बा. इथं मुक्कामी थांबले का म्हणून पाहासाठी आलतो आम्ही. हो तेच म्हणलं, बाकी काही नाही. असं म्हणा ना तुम्ही. तर जसे काय मार झट घेऊन राहिले, म्या काय केलं म्या काय केलं. पहा तुम्ही ते कुठे गेले काय गेले तर माया काय याचे संबंध नाही. घरी आलो मावंद केलं आणि हे रवाना केले. बरं ठीक आहे ना काही हरकत नाही. हो या तुम्ही आता, काही अडचण नाही. बाकी आता पाहतो आम्ही पुढे काय करायचं. ओके. असे कसे काय बोलून राहिले तुम्ही. म्हणजे काय काय मासाळ भाऊ का त्याला का किडनॅप करणार आहे का. त्या रामपूर वालेले म्हणा तुम्ही कसे काय आरोप करून राहिले. मग आता त्याने आता का प्रत्यक्ष पाहिलं का काही बोलणार आहे का. कोणत्या मुसीबत मध्ये माणूस असन ते. आम्हाला का माहित नाही का आमचे मामा लुटरे कसे आहे म्हणून. बोलला काही घेऊन राहिला हे काय माहिती आहे आता. हो ना, आता हे त्यातला आणि ती त्यातला. हे बा आलूपोंगा भाऊ. हो ते कसं आहे, अजून तर काही असं समजून नाही राहिलं आपल्याला काय आणि काय नाही अंदाज का रोड. आता हे आपल्याला वाट पाहा लागेल म्हणा, त्याला सांगा समजून. सध्या अजून आम्ही काळजी धाव म्हणा. हो ना, काळजी तुम्ही. हो ना, आता बांबूच होईना ते. हो पण आता मला माहित नाही का ती कसं आहे काय तो. हो पण आता बदल झाला बा त्याच्यात. ती मला वाटते बदल झाला. पण ते रामपूरवाले थांबायला तयार नाही. आज संध्याकाळपर्यंत पता काढा म्हणे, आम्हाला सांगा म्हणे ते. नाही तर रिपोर्ट देतो म्हणे आम्ही त्याचा, आमचे माणसं गायब केले म्हणून. नाही ना, हे बा तुम्ही थांबा जराशी वाट पाहू ना. 1 दिवस वाट पहा म्हणा. काही ना काही होईलच ते मार्ग निघन म्हणा. येईन त्याचा फोन, काहीतरी अडचणीत असतील म्हणा ते. सांगतो मी तर समजावून. त्याने पाठवलं मला एक निरोप आला म्हणे काय तर. म्हणजे कसं आहे तुम्हाला समजावून सांगासाठी पाठवलं त्यानं. बरं ठीक आहे, मी सांगतो बरोबर समजावून. 1 दिवस हँडल मारतो मी. नंतर तर पाहून घ्या बा काय करायचं ते. ठीक आहे, मग चला येतो मी. काय माहित नव्हतं तुम्हाला. अरे बाबा आम्हाला दुपारीच फोन आलता झाबऱ्याचा. मग काय तिथून ते जानीच्या घरून आले, जानी बुड्याच्या. तिथं विचारपूस केलं म्हणते की हे आहेत कुठं बा. तिथून मग गेले म्हणते तिकडे आपलं चुनखाऊच्या घरी. तिथून मग आता अजून इकडे तिकडे विचारपूस करणं सुरू आहे म्हणते. या रस्त्याने इकून गेले का तिकून गेले का. चौकशा करणं सुरू आहे. आणि आम्हाला फोन आलता देवदासले मला वावरातनी. म्हणे त्या आलूपोंग्याला फोन करून बा लवकरात लवकर पाठवून द्या म्हणजे त्या मामालुटीच्या घरी. काय आहे खरं सांगायला विचारपूस करायला पाठवलं. बाबा म्हणजे लय झालं राजा मग प्रकरण हे समजा. म्हणजे हो ना, इतके दिवस तेच तर म्हणून राहिलं मी बा, अजून आलं नाही. हे इतकाले दिवस नसते राहत कोणी असं. म्हणजे हे दिसून नाही राहिले समजा. यायचा आता पता नाही. काही सोयऱ्या धायऱ्याच्या घरी गेले असतील, काही फोन फान येते. आहे ना, सर करून बसलो ना आम्ही. मग ज्याला त्याला बा त्याचे जेवढे सोयरे त्याले फोन लावले, तेच काम केलं ना दुपारी. आता काय आलूपोंगे निरोप आणते त्याच्यावर आहे बा. आता काय होते काय नाही. हो ना, आपण जीवाला घोरच झाला का नाही आता हे नसतं ताप. आता आले असते, मस्त कार्यक्रम झाला असतं, सगळं पद्धतशीर झालं असतं. पण मोठं काळजीच झालं. आता हे गेले कुठं आता.
इथे तेच विषय वाटते नाही का. हो ना, कायच करा आता, हे पंढरपूरवाल्यानं घोर केला वाटते बा. हो पण आता यायला काय सांगा, आता हे निरा खिपल्या पाड नाही, आता मला माहिती आहे सगळं काय आहे तर. काय हेच विषय सुरू वाटते नाही हो, काय पंढरपूरवाल्याचाच विषय सुरू आहे ना, आले नाही म्हणते अजून. अरे यो मोठं कठीण काम झालं ना आता. कायच करा, कुठं गेले काय गेले काही समजून नाही राहिलं. अरे काहीच नाही रे बाबा, सगळं हे बा सरळ सरळ आहे ना. मग मामा लुटे सारखा जर माणूस हे संगण येते, हा खरंच ते आता तुम्हाला सांगा, ते का सहजासहजी घरी होते ते कधी. मग अरे म्हणलं त्यांना किडनॅप केलं यायले. हो मी सांगतो तुम्हाला. हो आता ते काय करन, फोन करन आता. हो यायले पहिले आता पाहू देईन जरासं, आणि यायले आज म्हणा उद्या म्हणा 1-2 दिवसात यायले फोन येईन की इतके पैसे हो ना, हो लेके आव. हा हो म्हणणंच होई ना ते काय ते काय यायले काय मस्त बसून गेला का ते 9,000 रुपये महिन्याच्या भरोशावर गेला का ते. आहे तुम्ही का नाही माहित नाही काही, आपलं काही नोका लावत जाऊ ना. मामा लुटरे नाही केलं तसं, माणूस तसा नाही राहिला ना ते. आम्हाला देवमनवर नव्हता भरोसा. हो पण देवमन गावातच आहे म्हणते. हो मामा लुटरे असा करूच शकत नाही. अरे नाही ना, तुम्ही ओळखलंच नाही तुम्ही. मग मामा लुटे हे पा म्हणजे सरड्यासारखा रंग बदलणारा माणूस आहे ना. मग तुम्हाला काय माहित आहे त्याचं, दाखवायची दात एक आहे, खायची अलग आहे त्याची. मग तुम्हाला काय वाटलं इतकं सोपं आहे का ते. मोठा बाबू खतरनाक डॉन आहे ना ते. मग त्यानं गेम केलेला यायचा 10 लाख रुपयाशिवाय सुटका नाही म्हणलं यायची आता. पाहिजे ना तुम्ही. हो माय खरंच राहीन, खोटं नाही बोलू राहिलो काय मी. हा जे मी बोलू राहिलो ना शब्द असं होईल, मी सांगतो तुम्हाला. नाही बा आलू पोंग्याला पाठवलं ना आम्ही आता. चिमणरावच्या घरी मीटिंग चालू असं आता, त्याची सासरी तिथंच आहे म्हणते. बाईली बोलावलं म्हणते मामा लुटरीची इच्छा. तिथं ते आता सगळं माहिती काढून आपल्याला करणार आहे फोन, काय नाही ते येणार आहे. अरे मामा लुटरीचं कोणीच काही करू शकत नाही. हो त्याच्या घरची बाई नाही ना, त्याचा सासरा नाही ना, कोणीच नाही. मग सुईच्या क्षेत्रातून जाणारा माणूस राजा दामनातून बाहेर निघत नाही ते, असा माणूस आहे ती. मग आता समजा ना यायला काय झटका असते संघ. म्या म्हणलं नेऊ नका रे, जाऊ नका याच्या संघ. हा घ्या ना दडपून आता. हा आता समजा ना तुम्हाला काय आहे. हा लाईने पाटल्याला काय गंमत वाटत राहिली का. अरे बाबू म्हणलं सामा आता तुम्ही, गंमत पात्र आता पुढे पुढे. हो आता काय होते तर जाऊ द्या, जे होईन ते होईन लगायचं नाही का. हो पाऊस आता. कसं जमलं आता मस्त फर्स्ट क्लास. हा हो तसे बा लेकरं बाय सांगतो तुम्हाला, कुठं जाऊ देत नाही तुम्हाला. हो कायला चालले बाबा, कुठं चालले बाबा. आता आता कसे दणके घेऊन राहिले असतील ते. मोबाईल बंद, सगळं बंद. आता फर्स्ट क्लास बिलकुल वृद्धाश्रम हिंडणं आहे, अनाथाश्रम हिंडणं आहे. कसं जमलं आता मस्त वाटलं का म्हणाले बरं. हो ना, पण तुमची विचारसरणी कसं जरा बाकीच्यापेक्षा वेगळीच दिसते मला. हो काहून की आता तुम्ही आम्हाला इथं आणलं. हो खरोखर म्हणलं अनुभव आला की बा कितीतरी लोक म्हणजे किती बा इथं लोकायला अडचणीचा सामना आहे, किती दुःख जगामध्ये आहे हे आपल्याला पाहायला भेटलं. खरोखर म्हणलं यायले मदत करण्यात खरं आपलं मावंद आहे असं तुमचं म्हणणं आहे, हे मला पटलं ना. मग तेच म्हणलं ना, 15-20 हजार रुपये आपल्याला चौघाले आता 60,000 आलाच असता का नाही खर्च. मग त्यापेक्षा तिथं आता कोणाला खाऊ घालणार आपण, ज्याची पोटं भरले आहे त्याची. मग ईश्वराचं म्हणणं आहे जे उपाशी आहे बा, भुकेला आहे प्यासा आहे त्याला द्या. मग यायला आवश्यकता आहे ना बा, मग यायला देऊ ना आपण. गावातल्या यायला कायला खाऊ द्यायचं. इथं आपण देऊन टाकूया का, जरासा खर्च करू, 15,000 तिकडे लावते तर इथं देऊन देऊ. यायचं तर काम येईन. ज्याला आवश्यकता आहे त्याला भेटून राहिलं ना. पण नाही ना, देत नाही राजा. मोठे पाटील तुम्हाला वाटते. हो आपले पोरं देत नाहीत 15-15 हजार रुपये. घरी एक परी 20,000 लावतीन ते, पण आता नाही देत, आपल्याला नाही देत ते अशी. तेच आहे ना, आजकाल नाही चालत ना पोराच्या पुढे. तुम्हाला वाटते लुटेरे साहेब देत नाही आमची पोरं. इथं आता 15-15 हजार देतो म्हणलं तर का देते म्हणता का. लावा ना तुम्ही फोन, देत असेल तर मला म्हणा. माय सोडा तुम्ही पाटील, तुमच्या पोरापासून हे बा 5-5 लाख रुपये काळाची मी हिंमत ठेवतो. हो पण आपण आता तसे धंदे सोडले नाही तर आता का मला तुमच्यामुळे उपसता येत नाही. हो पण तसे कामं बंद आहे ना आपल्या. हो आता तुमचे किती 15-15 काढू का द्यायच्यापासून. आत्ता थांबा, आत्ता फोन लावतो मी आणि 5-5 लाख गाळा म्हणतो. मजाक घेत जराशी. चांगली टर्क होतो द्यायची. हो 2 मिनटं थांबा तुम्ही आता. काय म्हणते मग सुदाम भाऊ, काय गेलते तुम्ही मामा लुटरेचे ते काय चिमणरावच्या घरी काय झाली मीटिंग म्हणता, काय म्हणतात मग ते. सांगायला तयार आहे का नाही पत्ता ते. नाही हो बा, काही सांगितलं नाही म्हणलं ते ना. आम्हाला काही माहिती नाही म्हणजे पत्ता कुठं आहे ते आणि काय आहे तर. हो तुम्हाला काय करायचं ते करू शकता म्हणजे तुम्ही. हो आता तुम्हाला तुमच्या हिशोबानं काय करायचं ते तुम्ही निर्णय घ्या आता. चला म्हणजे मग आता असं समजून घ्या, मामा लुटेरानं किडनॅप केलं यायले आणि आता आपल्याला बहुतेक ते पैसे मागते असा अंदाज दिसून आला आता लाईनी पाटील. हो ना पण ते अजून तर काही फोन आला नाही. आता आम्ही सगळीकडे आलो पाहून, पण आता काय कसं करावं मग आता. फोनची वाट पाहा का मग रिपोर्ट द्या. पाहू ना मग आता उद्या रिपोर्ट देऊन देऊ. मग काय आता सरपंच मध्ये रिपोर्ट देऊन द्या उद्या. जर नाही लागला पत्ता मग आता काय करायचं लागलं ना ते. बस 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 तेच काम करावं लागतं आता आपल्याला. त्या मामा लुटरेले आपल्याला म्हणजे बिलकुल हे सांगतो ना 100% मलाच वाटते ते फोन करन. पण हो पैशाची मागणी करन ते. एवढ्या सहजासहजी काही असं काम नाही होणार आहे. पाहू ना आता, वाट पाहू आजच्या दिवस रात्रभर, उद्या मग रिपोर्ट देऊन टाकू.
अरे बा भयंकराचं नाव घेतलं तर गप्प नाही आला. त्याचा मामा लुटरच आहे. माझा नंबर सेव आहे ना त्याचा. सांगा आता काय म्हणते काय माहिती राजा. आहे त्याचाच पण. पैसे मागते ते. पैसे 100% सांग. पैसे मागते ते. उचला ना उचला तिथे उचला. चांगला धुनका दिले. आता धुनकता येते का. थांबा ना आता. आपले बोट चपेल आहेत ना. थांबा पहिले काय म्हणते पाहू द्या मला 1 मिनिट. हॅलो. हा देवदासजी सनसने बोलतो म्हणलं मी. हो ना तुलेच लावला ना. हो ना आता सगळ्याचं म्हणणं आहे तुलाच चिडतो बा. तुलेच लावायचा. हो 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 आहे लक्षात आहे. सनसने ना सनसने. हो हो फनफने सनसने. चला वा तिकडे वा तुम्ही. मी काय म्हणतो ते आहे का म्हणलं पहिले. पहा म्हणला भाषा बदलली म्हणलं याची. हा बरोबर. हा बोला ना बोला बोला बोला. काय म्हणता बा. काय बोलून राहिलो ते शांततेनं आहे का म्हणलं तुम्ही. हो मंदामंदात नी भटर भटर करायचं नाही काय. ते तुमच्या रामपूरचे 3 जण मोठे पाटील आणि 2 संघ ते अटारणी. मोठे बाबा म्हणतील द्यायले ते आणि अजून बाकीचे कोण डॅनी 3 जण म्हणलं इथं माया तावडीत आहेत ते आता काय. तर लवकरात लवकर तुम्ही तिघायचे 10 लाख रुपये सोय करा म्हणलं काय. 5 लाख रुपये मोठ्या पाटलाचे आणि त्या दोघांची ते झाबरूकोंडाच्या आबाजीचे आणि त्या बुड्याची 5 लाख रुपये 10ची बंदोबस्त करा तुम्ही. आणि मी सांगतो त्या पत्त्यावर आणून द्या. पहा म्हणलं आला ना लाईनवर. हा तेच म्हणलं मला वाटलं ना कधी लाभाजी म्हणते काय खोटं नाही काही. देवदास म्हणते काय म्हणत ते. म्हणजे याच्यासाठी वारीला नेलं तुम्ही माणसं नाही. हा काय राजा लुटे रे. आम्ही म्हणलं सुधारले का तुम्ही. हा तुम्ही हे बा आमच्या नांदी येऊ नका म्हणलं. त्याच्या केसाला का धक्का लागला ना. हे बा तू हे बा सर्क करणार ना तू हे लुटा रे सांगू राहिलो मी. देवदास सनसने म्हणलं मला. ऐकणारे सनसने फनसने निघ नाही तू ना. लवकर पैशाचा बंदोबस्त कर. अगोपणा करू नका. मी दिलेला पत्ता आत्ता पाठवणार आहे. तिथं लवकर 10 लाख सोय लाव. फोनपे मार मायाच्या. समजलं का. ओके. हे बा तिथंच हो म्हणा ते. हो म्हणा बाबा हे बा पैसे पुढे आले का. हो हो म्हणा हो म्हणा. हा खतरा माणूस आहे ते. नाही नाही थांबा ना तुम्ही. हे बा म्हणलं 10 लाख नाही पाठवतो मी. लस हे बा आम्ही 2 लाख पाठवतो तुम्हाला. रुपया कमी होणार नाही म्हणलं. हो यायचे काय हाल सुरू आहे यायले फोनवर बोला तुम्ही. मोठे पाटील बोला म्हणलं तुमचे ते रामपूरवाले सांग. पाहून घ्या म्हणलं यायचं काय तर खाणं पिणं सुरू आहे चांगलं. सुद्यामतीन जर पैसे पाठवसान तर ठीक. नाही तर मग माझ्यासारखा खराब माणूस नाही. बोला यायचे सांग. हो 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 1 मिनिट. बोला बोला पाटील. लाईने पाटील बोला म्हणलं बाबासोबत. हॅलो बाबा काय म्हणते तुमची पोझिशन बरी आहे ना. अरे काही काळजी करू नका. हे मामा लुटेरे गंमत घेऊन राहिला तुमची. आम्ही एका वृद्धाश्रमात आलेलो. तुमच्या व्हॉट्सअपवर पत्ता टाकतो फोटो टाकतो. हो कसं आहे तिथं आम्ही लोकायले जेवणं खावणं दिले. 2 दिवस तिकडेच रमलो आम्ही. तर म्हणलं तिथं कसं आम्हाला 30,000 रुपये द्यावं म्हणलं बुवा त्याला सप्रेम भेट. एरी मावंद गावात करत होतो तर तेवढा खर्च इथं करावा असं लुटेरे म्हणून राहिले. म्हणून गंमत फोन लावला. 5 लाख 10 लाख काही पाहिजे नाही. तिघाची 30,000 पाठवून द्या फक्त ना. आणि ते मामा लुटरेले ॲटोचं भाडं काही पाहिजे नाही म्हणते. त्याचं बी 9,000 रुपये पाठवून द्या. हो तेवढे आम्ही तर दान करतो. आणि आमचं हे मावंदाचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. आणि उद्या घराकडे चालले येतो. सांगा आता पाटील काय राजा तुम्ही आता सांगून राहिले. किती घाय भरली होती आमची. मग हे किती कुठं कुठं पाहून आले म्हणलं आज तुम्हाला. आता उद्या रिपोर्ट देणार होतो. नाही बरं झालं चांगलं झालं. बरं झालं तिकडे मावंद केलं. आत्ता पाठवायला लावतो यायले पैसे. हो देऊन द्या बिलकुल. हो हर हर मनानं देऊन टाका आणि या घरी. घरी आपलं प्रसाद वाटून टाकू. जय रामकृष्ण हरी. देवाला तेवढंच पाहिजे. ठीक आहे व्हिडिओ संपला. उद्या नवीन एपिसोड. चला उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता. ओके.